आणि आताची एक मोठी बातमी समोर येते। मुंबईमध्ये लोकलमधनं पडून 17 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। हात निसटल्यामुळे धावत्या ट्रेनमधनं तरुण खाली पडला। मोहम्मद फाजिल शरीफ असं मृत तरुण मुलाचं नाव आहे। रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीनं अर्थातच राजावाडी रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। अधिक माहिती घेऊयात रिजवान शेख यांच्याकडनं। रिजवान, काय अधिक माहिती? सध्या आपण पाहतोय की मुंबईतल्या लोकलमधून पडून 17 वर्ष लोकलमधून प्रवास करत असला हात निसटल्यामुळे धावत्या लोकलमधून जात हा 17 वर्षीय मुलगा पडल्याने कुठेतरी ज्या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला त्याचं नाव मोहम्मद फाजिल शरीफ असा नाव जे ती माती समोर आले। त्याचबरोबर ज्यावेळी हा पडला लोकलमधून त्यावेळेस त्याला तात्काळ नक्कीच रिजवान, आपला आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे, मात्र हात निसटून हा 17 वर्षाचा मुलगा लोकलमधनं खाली पडला आणि त्यात त्याचा दुर्दैवी अंत झालाय। घडलेल्या या घटनेनंतर अर्थातच हळहळ व्यक्त होतीये। सकाळची वेळ आणि त्यातच प्रचंड गर्दी ही लोकल्सना असते। अक्षरशः जीव मुठीत घेऊन मुंबईकर प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातच ही दुर्दैवी घटना समोर आली आहे।